नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आम्ही कुठे निघालो ते तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल। आज आम्ही निघालो लोणावळ्याला श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी आणि आता वाजले सकाळचे 5। मी निघणार होतो 4:30 वाजता, पण आता ॲक्च्युली काय झालं की अचानक जोरात पाऊस आला आहे। तर मग लगेच रेनकोट वगैरे शोधला आणि अचानक पाऊस आल्या कारणामुळे घरचे माहिती तुम्हाला बोलतात, अरे आता जोरात पाऊस आला आहे, आता नको जाऊ असं तसं। तर तरी पण आम्ही निघालो। तर आता चला जाऊया। तर 2024 मधला हा आमचा पहिलाच पावसातला रायडिंग असणार आहे। तर आज आम्ही चाललो एक मिनी राईड करायला। बघूया आता हा पाऊस पूर्ण दिवस आहे की थोडा वेळ आहे, काय भरोसा, दुपारी ऊन पण भेटेल। पण तुम्ही हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा। तर चला लेट्स गो। बारीक बारीक पाऊस आहे अजून। तर मोबाईल आता मी कवरमध्ये टाकतो, कवर पण नशिबाने भेटलेला आहे। बापरे, पूर्ण रस्ता भिजला आहे, एकदम असं बारीक पाऊस आहे। पण आता मोबाईल कवरमध्ये टाका मग क्लिअर थोडीशी मला वाटते आता ब्लर झाली आहे। पूर्ण रेनकोट नाही घातलं आहे, वरच्यावर घातलं, थंड वाटतंय पण मेन गोष्ट ती। तर चला लेट्स गो। रस्ता फुल भारी वाटतं इथे नंबर। सकाळची अजून एवढी गर्दी पण झालेली नाही। 7 वाजता पावसामध्ये कोण येणार आहे? मित्रांनो, तुम्ही पण या पावसामध्ये निघत असाल आणि बाईकवर असाल तर जरा सांभाळून, कारण की रस्ता थोडासा स्लिपरी असू शकतो, स्लिपरी होतोच मोस्टली। तर गाडी जरा हळू चालवा आणि सेफ्टी फर्स्ट। मित्रांनो, नेहमी हेल्मेट घाला, हेल्मेटचा वापर करा। अरे लाईटीला काय झालं? तर आधी मी निघालो ठाण्याला, सगळे आपले मित्रमंडळी ठाण्याला जमा होणार आहेत। वीज चमकते आकाशात, जोरात पाऊस येणार आहे वाटतं आज। आणि या पहिल्या जोरात पावसामध्ये आमची पहिली बाईक रायडिंग होणार आहे, ते पण मिनी बाईक राईड बोलू शकता तुम्ही। लास्ट ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, ठाणे टू लोणावळा। वाव, मस्त थंडगार हवा। खूप दिवसानंतर मी असं 5 वाजता उठून निघालो आहे, मस्त वाटते। पुन्हा एकदा अशीच आपली बाईक जर्नी आपण सुरू करतो आहे। या पावसामध्ये बघूया आपण अजून कुठे कुठे फिरतोय। तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा मित्रांनो। तर आता मी चाललो आहे शुभमच्या इथे। तर शुभमच्या इथे सगळे लोक जमा होणार आहेत ठाण्याला। तर मित्रांनो, फायनली शुभमच्या इथं आता आपण पोचलेलो आहे आणि बाकीचे मित्रमंडळी लोक अजून येत आहेत, सुशांत, आकाश, राज। बघा तुम्ही ते व्हिडिओमध्ये। तर ते आल्यावर आपण भेटूया आणि लगेच निघूया आपण आपल्या जर्नीसाठी। अरे राज राज आलेला आहे। चला चला बाबा, कोणतरी आलेला आहे अजून। अबा हिला पण घेऊन जाऊया। कोण नाही आलं तर हिच्यासाठी एक जागा राहील। ह्या आहेत आपल्या आजच्या बाईक्स, 4 गाड्या। तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे अभि, राज, प्रथमेश, आकाश आणि नितेश। आणि हा बघा, हा आहे आपला सुशांत। याला पण तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल। हे बघा, हे आहेत आपले ब्लॉगर मित्र। आहे आज सुशांत आणि हा बघा न्यू। चला आपण आपली जर्नी सुरू करूया। तर मित्रांनो, पहिला हॉल्ट घेतला आहे आम्ही खोपोलीला। तर जरा काहीतरी नाश्ता करूया। मिसळ पाव आहे आणि रोहित वडेवाले।
आपले भाऊ लोक ब्लॉग शूट करत आहेत. वाव, व्हेरी नाईस. चला, रोहित वडेवाल्याचा मेन्यू. मराठीमध्ये लिहिलंय बाई मागे, फक्त हेडिंगच लिहिलंय मागे. वाव, एकदम सुंदर असं निसर्गाने बनवलेलं व्ह्यू आहे बघा. असं सुंदर असं आहे. वा, रोहित वडेवाला. वडेवाले आम्ही ऑर्डर दिले 8 क्लासिक वडापाव. वा वा वा. तेव्हा त्यांच्या चालू झालं तो बॉम्ब आवडला का रोहित वडापाव? चला, तर आता आपला नाश्ता करून झालाय. तर आता आपण डायरेक्ट जाऊया एकविरा देवीच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आपण आता खंडाळा घाटामध्ये श्री सिंगरोबा मंदिरमध्ये आलो. दर्शन घ्या तुम्ही पण मित्रांनो. हे बघा, शेळी चरायला नेत आहेत वाटतं. वा, मस्त, एकदम थंडगार वातावरण आहे. खंडाळा घाटात अजून एक मिनिटावरती आहे. भारी एकदम. हो 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 हो. वॉटरफॉल अजून सुरू नाही झालं. तुम्ही मित्रांनो घरी बसून हा व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू पॉइंट. वाव, बघा फॉग बघा यार, कसला फॉग दिसतोय, भारी एकदम. बघा इकडे वॉटरफॉल सुरू झालेला आहे का सूर्याच्या प्रकाश. वाव, मस्त. Yo boys, नाही इकडे आता मी इथं पोचलेलो आहे कारल्याला आणि या हॉटेलच्या इथं गाडी आम्ही पार्क केलेली आहे. तर चला, आता आम्ही निघालो आहे दर्शनाला. बाईक पार्किंगचे एकाचे 20 रुपये तिथे. तर आता आम्ही आलो आहे पहिल्या पायरीला, पायथा मंदिराच्या इथे. आशीर्वाद. आपलं दर्शन सुरू झालेलं आहे. खूप भारी वाटतंय चढायला. तर मित्रांनो,
तुमच्याकडे 4 व्हीलर आता म्हातारे एजेड हँडिकॅप लोक असतील तर त्यांच्यासाठी इथं अर्ध्यात वाट आहे. इथपर्यंत 4 व्हीलर येतात. मित्रांनो आम्ही पोचलो श्री एकविरा 5 पायरी पादुका मंदिराच्या इथं. तर चला दर्शन घेऊया. मित्रांनो 20 मिनिटं झाले चढून आणि फायनली आलेलं आहे आपलं मंदिर. कितीला बोलले तुम्ही? पोचलेलो आहे फायनली. आणि हे आहे कसले तिकीट आहे केव्सच्या ह्याच्यासाठी तिकीट आहे. कार्ला गुफा समोरची माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे श्री एकविरा देवीच्या मंदिराच्या जवळ. वा खूप मस्त वाटतं. सगळा थकवा निघून गेला मंदिराच्या इथं पोचल्यावर. सुंदर. चप्पल काढण्यासाठी इथं स्टँड दिलेलं आहे आणि आता गर्दी कमी आहे तर इथूनच एंट्री आपल्याला भेटलेली आहे. लगेच दर्शन घेऊया. हो लवकर आल्याच्या कारणामुळे आम्हाला अर्धी लाईन झालेली आहे. मस्त वरती येईपर्यंत पूर्ण घामाघूम झालं, गरम झालं. भारी वाटते, खूप भारी वाटते, मस्त वाटते एकदम. आणि बघायला गेलं तर आमचं दर्शन खूप लवकर होतं. तर आत्ताचे आम्हाला 20 मिनिटं झालेत आणि देवीचं मंदिर बाजूलाच आहे. अजून 5 मिनिटानंतर दर्शन होणार आहे. मित्रांनो माझ्यासोबत तुमचं पण दर्शन झालं देवीचं. सगळ्यांनी दर्शन घ्या मित्रांनो. आई एकविराचं उदो तर मित्रांनो आमचं श्री एकविरा आईचं दर्शन करून झालेलं आहे. दर्शन खूप छान झालेलं आहे, खूप मस्त वाटलं, मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. तर आता मी पुन्हा निघालो आहे खाली. आता आम्ही अजून कुठे चाललो आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच राहा. कसं वाटलं महाराज? एकदम मस्त वाटलं, चांगलं दर्शन झालं. 5-6-7 मिनटं थांबलो आम्ही आता बघितलं तर खूप गर्दी आहे आणि आम्ही लवकर आलो, ते खूप चांगलं झालं. आणि मित्रांनो राजने पण नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव विराज पवळे ब्लॉग. सबस्क्राईब करा. कसं वाटलं मग भाई? खूप सुंदर दर्शन झालं देवीचं. जवळजवळ 5 मिनटापेक्षा जास्त आम्ही गाभाऱ्यात होतो. मी तर होतो खूप वेळ होतो. आई माऊलीचं दर्शन झालं, आई माऊलीकडून आशीर्वाद घेतला,
नवीन ऊर्जा घेतली आणि आता असंच पुढे प्रवास सुरू ठेवू आम्ही. नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन जागी जाण्याचा संकल्प केलेला आहे. महाराष्ट्र बघायचा आहे, देश बघायचा आहे, देशातले देवस्थान बघायचं आहे. आपला हिंदू धर्म खूप मोठा आहे. आणि मित्रांनो शुभमने पण नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. काय चॅनलचं नाव? SM Vlogs and Shorts असं नाव आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो. तर मित्रांनो हे आहे कारला लेणी. जर तुम्हाला लेणीमध्ये जायचं असेल तर कुपनचं मी तुम्हाला स्टार्टिंगला एंट्रीला प्राईसचं हे दाखवलेलं. 25 रुपये तिकीट आहे एकाची. चला मित्रांनो आता आम्ही निघालो आहे खाली आणि आम्ही आता पुढे कुठे चाललो आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच राहा. पालखी आलेली आहे इथे मस्त. वा भाई वा. काकडी, ताक, शेंगदाणे. किती रुपयाला आहे? मी बोलू ताक. मस्त मस्त मसालेदार काकडी. ठिकाणी काय ना मस्त. माझा फेवरेट आहे कंजी पोहे. चला ऑल सेट. तर आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर.